अलिबाग तालुक्यातील उसर येथील वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीचे बांधकाम करण्यात येत आहे। या कामामुळे नैसर्गिक नाले बंद होण्याबरोबर स्थानिक शेतकऱ्यांच्या शेतीचे नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे। या संदर्भात वारंवार तक्रारी करूनही दुर्लक्ष केले जात असल्याने उसरमधील ग्रामस्थांनी अलिबाग पंचायत समितीवर धडक दिली आहे। मेडिकल कॉलेजच्या बांधकामासाठी पत्र्याचे कंपाऊंड टाकण्यात आले। यामुळे शेतकऱ्यांचा पूर्वापार वहिवाटीचा रस्ता बंद झालाय। भरावामुळे नैसर्गिक पाणी वाहून नेणारे नाले देखील बंद झालेत। या परिसरात बांधकामासाठी उभारण्यात येणाऱ्या आरएमसी प्लांटला देखील शेतकऱ्यांचा विरोध आहे। महाविद्यालयासाठी उसर गावाची 41 एकर जी जागा आहे ती संबंधित केली। आज तिथल्या लोकांना स्मशानभूमी, दफनभूमी किंवा कोणतीही ग्रामसुविधांसाठी 1 इंच जागा शिल्लक नाही आहे। ते झालं अगोदरचा मुद्दा। आज आम्ही ग्रामपंचायत मार्फतही त्यांना लेटर दिलेले आहेत की तिथे एक आरएमसी प्लांट होतोय, त्यालाही आम्ही एनओसी नाकारलेली आहे। माननीय बीडीओ साहेबांनी त्याला एनओसी दिलेली आहे चुकीच्या मार्गाने। आज ग्रामपंचायत मार्फत त्यांना अटी टाकल्या होत्या की सभोवतालचे जे शेतकरी आहेत त्यांना येण्या जाण्याचा मार्ग आहे। आज ज्या रँक प्रोजेक्ट आहे त्यांनी भराव केलेला आहे, जे नैसर्गिक पाण्याचे प्रवाह आहेत ते बंद केलेले आहेत। आज आणि बाजूला जो भराव झाला आहे त्याच्यामुळे पूर्ण एक 400 ते 500 शेतकऱ्यांचं तिथे नुकसान होऊ शकतं। तर ह्या गोष्टींवर तुम्ही जर एनओसी दिलीत तर तुम्ही त्या गोष्टी त्या रँक प्रोजेक्टने फॉलो केलेत की नाहीत हे बघायला पाहिजे। आज पाऊस तोंडावर आहे तर शेतकऱ्यांचं नुकसान होऊ नये आणि तुम्ही चुकीच्या पद्धतीने ज्या गोष्टी केल्यात माननीय गटविकास अधिकाऱ्यांनी त्या व्यवस्थित करून ज्या उसर ग्रामस्थांना न्याय द्यावा या मागणीसाठी आम्ही इथे आमचं वैयक्तिक म्हणणं, प्रत्येक वैयक्तिक शेतकऱ्याचं नुकसान आहे म्हणून वैयक्तिकरित्या भेटण्यासाठी आलेलो आहोत। शिवसत्ता टाइम्ससाठी धनंजय कवटेकर, अलिबाग। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।